रामराम मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. तर ठरल्याप्रमाणे तुम्हाला बोललेलो की आपण पावसाळ्यात दरगोबाची ट्रिप काढायची तर काढायची, आणि ठरल्याप्रमाणे आपल्या मित्रमंडळी आणि आपण पुन्हा एकदा आपल्या दरगोबा या देवस्थानाला भेट देण्यासाठी निघालेलो आहे. मी तुम्हाला या तुम्हाला विट्यापासून अवघ्या 9 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरगोबा देवस्थान पारे येथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी व देवदर्शनासाठी निघालो आहे. तर तुम्ही व्हिडिओवर तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर तोपर्यंत बाईकवरचा व्ह्यू एन्जॉय भेटू मग डायरेक्ट मंदिरात. इकडं तिकडं बघूच तर आपण मंदिरात पोचलो. हे वर दिसतंय हे तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलंय पहिल्या व्हिडिओमध्ये. हे दरगोबाचं मंदिर आहे आणि इथलं आता पावसाळ्यामुळं असलं भारी वातावरण झालं होतं. तो नुकताच पाऊस येऊन गेला होता आणि इथं आम्ही आलो होतो. तुम्ही बघू शकताय पूर्ण वातावरण किती भारी झालंय. माझ्याकडे शब्द नाहीत, तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. हे फक्त विटापासून 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पर्यटन स्थळ भरपूर वाढत असल्यामुळं अजून इथं पर्यटकांची सोय करायला चालू आहे भरपूर अशी. आपले तोपर्यंत मित्रमंडळी पण आले होते. मग चला मग आपण पहिल्यांदा त्यांच्या पत्नीचं दर्शन घेऊया म्हणून सगळेजण आम्ही पहिल्यांदा आतमध्ये गेलो. इथं तुम्ही जर सीझन व्हायचा आला तर इथं तुम्हाला बोटिंगची पण सोय आहे. हे आत गेल्या मंदिर लागतं की ते गणपतीचं मंदिर. गणेशरायांचं दर्शन घेऊन आम्ही आत गेलो व पहिल्यांदा त्यांच्या पत्नीचं दर्शन घेतलं. आपले मित्र महेश भाऊ दर्शन घेत होते, पण मी व्हिडिओ काढताना आजी एकदम टक्क लावून माझ्याकडे बघत होते. त्यांना असं वाटत होतं की हे काय करतंय नेमकं, पण त्यांना काय मी येताना म्हटलं की मी व्हिडिओ काढतोय. नंतर मंदिराच्या बाहेरच असं एक डायरेक्ट मोठा तलाव आहे. तलावावर इथं फोटोशूट वगैरे करायचा ठरला, त्यामुळे सगळे फोटोशूटला निघाले होते. तेव्हा म्हटलं मी एक मस्तपैकी एक थोडा तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओ काढतो आणि मी पण येतोय. इथं एक बोर्ड लावला आहे बघा की सरळ की इथं मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे तुम्ही इथं मासेमारी करू शकत नाही ह्या तलावात. निवर जे दिसतंय ते आहे हिरव्यागार डोंगरातलं आपल्याला दरगोबाचं मंदिर. तिकडे जायचं आणि तिकडे जाऊया गाडीवर. नाही वेळ आहे अजून. वातावरण असलं भारी झालं की जे ते फोटोशूट सगळी फोटोशूटच म्हणत होते. कुठं इथले काहीतरी घंटीच काढल्या ना तो 2 मिनिटाचा व्हिडिओ होतोय तो. हा चेष्टा मस्करी करत आम्ही पायऱ्या चढायला दरगोबाच्या चालू केलं. आणि अजून मित्र असल्यावर फिरायला तर लयच मजा येते मस्तपैकी. आलेला किस्सा सांगत मजा मस्ती करत आम्ही निघालो वर. चांग भले पुढचा व्यू बघ किती भारी आहे. झालं वर की मग आले पुरं. ते मागच्या पर्यंत बोललो नव्हतं आपण की लगेच पावसाळ्यात येऊया म्हणून. संतू बरोबर काय तर आता डायलॉग मारतात 1 2 3
पहिला तंतू मरतोय नंतर महेश साळुंके मरतोय पुढे काय दिनेश मोहिक आपण मरत नसतो ओळखलंस का य ओळखलंस का गुचिड झालं बारीक बारीक पाऊस येतो ज्योतिबाच्या नावानं सांग बोल चला थांबू नका हो काय झालं? काय झालं करतो की आमचे तेजस भावने आमचे मजा मस्ती करत आम्ही एकदाच वर पोचलो वरनं तर व्ह्यू असला खतरनाक दिसत होता जाग्यावर मनच तृप्त झालं बास म्हणलं आता काय इथनं आपण तासभर हालत नसतो देवदर्शन घ्यायच्या आधी सगळेजण व्हिडिओ फोटोशूट करायला लागले मग चला म्हणलं आपण पण एक मस्तपैकी पूर्ण व्हिडिओ वरून कसा दिसतोय बघावं म्हणून पूर्ण व्हिडिओ काढून घेतला एक कसलं खतरनाक दिसत होतं बास फोटो वगैरे काढून झाल्यावर म्हणलं चला आता दर्शन देवाचं घेतलं पाहिजे म्हणून लगेच पट्टदेशी एका मिनिटात आत शिरलो देवाच्या पाया बिया पडलो मंदिरात असली भारी शांती आहे का नाही बस इथंच बसायचं म्हणलं आता एक 10-15 मिनटं तर इथनं हलायचं नाही म्हणून सरलो मागं आणि मस्तपैकी एक देवाचा व्हिडिओ काढला तोपर्यंत मंदिरात बसून बाहेर बघितलं बघतो तर काय पाणी हिरवगार झाडीन पुढं डोंगर असलं भारी वाटत होतं बस सांगू शकत नाही तोपर्यंत दिनेश भाई पण म्हणलं मी पण येतोय मग या म्हणलं दिनेश भाई तुम्ही पण तुमचा पण मस्तपैकी एक व्हिडिओ काढून घेतो दिनेश भाईला तर काय तुम्ही ओळखत असणार कारण मागच्या वेळेला आपण जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा ह्यांनीच आपल्याला इथली सगळी माहिती सांगितली होती आणि हे आमचे सुरेश भाई नवीन क्रिएटर आहेत मंदिरातून बाहेर आल्यावर डबल फोटोशूट सुरू झाला मग काय सगळेजण फोटो काढायला लागली आपण पण काढ लागते म्हणलं तोपर्यंत बाहेर काय म्हणतो त्याचं म्हणणं होतं की वरनं उडी मारून बघायची काय होतंय खाली जाऊन यांचं फोटोशूट होतंय तोपर्यंत तुम्हाला महत्त्वाची सूचना देतो सळा चालू असल्यामुळं पायऱ्यांवर शेवाळ वगैरे आलेला आहे तुमचा फोटोशूट करताना तुमची काळजी घ्या महत्त्वाची सूचना पोल दे अरे काय कडक पोल देते बाबा एकच नंबर ऐकत नाही हे बघ की ऐकत नाही मोठं बघ इकडनं फोटो बघ एकच नंबर आता बघ फोटोची क्वालिटी यार काढ की अभिभाई एक चांगला अरे लेन्स काढल्यापासून कॅमेरा अजून बाहेर दिसतोय अहो लेन्स वर घाण बसते ना त्यामुळे हे यार काढा की माझी लागायची कोल्हा काढलं की रे हे यार फुल काढे चला म्हणा आता दरगोबाच्या नावानं मोर थोडा मोर कशाला अंतर असली तर चला काय बनवा झालायला फोटोशूट मच्छर चावलो राव मी बार फोडलो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये